आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन ट्रायंगल यातील न्यूमेरिकल नंबर 7 पाहणार आहोत. तो काय आहे, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ट्रायंगल ऑफ हाईट. एक ट्रायंगल दिला आहे, त्याची हाईट 100 mm आहे. अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू द वर्टेक्स अँड पॅरलल टू द बेस. म्हणजे बेसला पॅरलल असे एक वर्टेक्स मधून आपली एक लाईन ड्रॉ करायची आहे. तिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस इज 10 to the power 7 mm⁴. म्हणजे आय बेस आपल्याला दिलेला आहे. हा सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय हाईट दिलेलं आहे. हाईट किती आहे, 100 mm. आणि दुसरं काय दिलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस 10 to the power 7 mm⁴. डायग्राम ड्रॉ करूया आपण. इथे एक ट्रायंगल दिलेला आहे. राईट अँगल, इक्विलॅटरल तसलं काही दिलेलं नाही. डायरेक्ट आपण एक ट्रायंगल ड्रॉ करूया ज्याची हाईट किती दिली आहे, 100 mm. या ट्रायंगल मध्ये आपल्याला हाईट दिलेला आहे, बेस माहित नाही, म्हणजे तो काहीतरी फाइंड आउट करावा लागेल. चला, काय काय दिलंय, आय बेस दिलेला आहे आपल्याला. म्हणजे आय बेसचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आय बेस म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. तो काय असतो, BH³ डिवायडेड बाय 12. आय बेसची व्हॅल्यू माहित आहे, बेस माहित नाही, एच माहित आहे. म्हणजे काय करूया, बी याच ठिकाणी ठेवूया, बाकी सगळं शिफ्ट करूया. आता इथं डिवायडेड बाय 12 आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, बी इथं लिहितो, इकडे डिवाइड बाय 12 आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजे आय बेस इंटू 12 डिवायडेड बाय, हा इंटू बेसला हाईट इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार, H³. म्हणजेच काय, आय बेस किती आपला 10 to the power 7 इंटू 12 डिवायडेड बाय हाईट किती आहे, 100 क्यूब. कॅल्क्युलेट करूया. 10 to the power 7 इंटू 12, आन्सरमध्ये 7 आहे, डिवायडेड बाय 100 क्यूब. किती आलं, 120. युनिट काय आहे, MM. म्हणजेच काय होणार, MM. काय येणार, बेस. आपले बेस किती आला, 120 mm बेस आला. आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितले, आय एपेक्स. त्याचा फॉर्म्युला काय असतो, BH³ डिवायडेड बाय 4. बेस किती आता फाइंड आउट केला, 120 इंटू हाईट किती आहे, 100 क्यूब डिवायडेड बाय 4. म्हणजेच आय एपेक्स इज इक्वल्स टू 120 इंटू 100 क्यूब. आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, म्हणून डायरेक्ट डिवायडेड बाय 4. फार मोठी संख्या आहे, शिफ्ट करूया. ENG 30 इंटू 10 to the power 6. युनिट कसा आहे, MM मध्ये, म्हणून MM⁴. सेम आन्सर आपण पॅरलल ॲक्सिस थेरम न टॅली होते का चेक करूया. पॅरलल ॲक्सिस थेरम हा सेंट्रॉइड इथे येणार, म्हणजेच बेस पासून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, h/3. आणि इथून हे 2h/3. और पॅरलल ॲक्सिस थेरम आपण फाइंड आउट, पॅरलल ॲक्सिस थेरम अबाउट एपेक्स. म्हणजेच काय, सेंट्रॉइडला पॅरलल, इथून पॅरलल एपेक्स, पॅरलल बेस. म्हणजेच काय, x ला घेतोय, म्हणून काय होणार, IX प्लस एरिया इंटू एपेक्स पासून सेंट्रॉइडचा डिस्टन्स y². आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागतील, IX. ट्रायंगल साठी IX कसा काढतो, BH³ डिवायडेड बाय 36. बेस माहिती आहे का आपल्याला, फाइंड आउट केलाय. बेस किती आहे, 120 इंटू हाईट किती आहे, 100 दिलेले आहे, क्यूब डिवायडेड बाय 36. कॅल्क्युलेशन करूया. 120 इंटू 100 क्यूब इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, डिवायडेड बाय 36. फार मोठी संख्या आहे. ENG बटन प्रेस करून आपण काय करणार आहे, 3.333 इंटू 10 to the power 6. युनिट काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया MM⁴. नेक्स्ट काय आहे, एरिया. एरिया आपण कसा काढतो, 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती आहे, फाइंड आउट केला, 120 इंटू हाईट किती आहे, 100. कॅल्क्युलेट. 1.2
2 म्हणजेच काय 0.5 इंटू 120 इंटू 100 6000 ऑल युनिट आर इन mm म्हणून mm स्क्वेअर. नेक्स्ट काय y आपल्याला कुठं काढायचं आहे एपेक्स साठी काढायचं म्हणजे इथं काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच y डिस्टन्स काय घेणार आपण इथून ते या सेंटर पर्यंतचं डिस्टन्स ते किती असतं 2h/3 लिहूया इथं 2h/3 2 हाईट किती आपली 100 डिवायडेड बाय 3. जर बेसला काढायचं असतं तर काय केलं असतं h/3 घेतलं असतं पण आपल्याला एपेक्सला काढायचं आहे. एपेक्स पासून सेंटरचं डिस्टन्स 2h/3 बेस पासून सेंटरचं डिस्टन्स h/3 आपल्याला एपेक्सला काढायचं म्हणून काय घेतलं 2h/3. h ची व्हॅल्यू 100 पुट केली 2 इंटू 100 इज इक्वल्स टू आन्सर मध्ये सेव्ह डिवायडेड बाय 3 66.667 mm. आलेल्या सर्व व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यात पुट करूया. आय एफ एक्स इज इक्वल्स टू आय एक्स किती आहे 3.333 इंटू 10⁶ प्लस एरिया किती आहे 6000 इंटू वाय किती आहे 66.667 स्क्वेअर. फाइंड आउट करूया 66.667 चा स्क्वेअर इंटू 6000 प्लस 3.333 इंटू 10⁶. फार मोठी संख्या आली म्हणून काय करायचं शिफ्ट दाबायचं. किती आलं 29.999 इंटू 10⁶ mm⁴ आय एफ एक्स. इथे किती आहे 30 इंटू 10⁶ आणि काय 29.999 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 30च आन्सर आला आपलं. म्हणजेच काय झालं आपलं आन्सर टॅली झालं. इथं 30 29.999 म्हणजेच 30 0.001 कमी नाहीतर आपलं आन्सर टॅली झालेलं आहे. जर का आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून जर विचारलं तर या मेथडने सोडवायचं नाहीतर डायरेक्ट फॉर्म्युला एपेक्स वापरून सॉल्व्ह करायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व मित्रांना याचा फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.